अंजनाबाई आणि रमेशराव यांच्या लग्नाला 12 वर्ष झाली होती. त्यांचा खूप सुखी संसार चालू होता. पण त्यांच्या सुखी संसाराला कोणाची तरी दृष्ट लागली होती की अंजनाबाईंना मूलबाळ काहीच होत नव्हते. त्यामुळे त्या सारख्या दुःखी असायच्या. त्या सारख्या विचारात असायच्या की देवाने आपल्याला एक तरी मूलबाळ दिले तरी आपण खूप सुखी होऊ. तसंच एकदा अंजनाबाई नाराज होऊन सोफ्यावर बसलेल्या होत्या. रमेशरावांना पाहून त्या म्हणाल्या, खरंच आपण खूप कमनशिबी आहोत. देवाने आपल्या पदरात एक तरी मूल टाकायला पाहिजे होते. रमेशराव म्हणाले, अगं अंजना, तू का तुझ्या नशिबाला दोष देतेस? असे कितीतरी आईवडील आहेत ज्यांना त्यांच्या मुलांनी धोका दिला आहे आणि त्यामुळे म्हातारपणात ठोकर खात फिरत आहेत. आणि तू आहेस जी या मुलांसाठी रडत आहेस. देवाने आपल्याला मुलगा दिला नाही म्हणजे काहीतरी विचार करूनच आपले नशीब लिहिले असेल ना? का त्या देवाने लिहिलेल्या निर्णयावर प्रश्नचिन्ह लावत आहेस? अंजनाबाई रडत म्हणत होत्या, काळ्या शाईने माझे नशीब लिहिण्याची काय गरज होती? इतर कोणाच्या घरी 4-5 मुले आणि माझी कुस रिकामीच. का देव असा अन्याय करतो? जेव्हा रस्त्यावरून जाणाऱ्या भुकेल्या मुलांकडे पाहते तेव्हा मी स्वतःलाच विचारते, मी खरंच एक स्त्री आहे का? सर्व काही असताना मी आई बनू शकले नाही आणि ज्यांच्याजवळ मुलांचे पोट भरण्यासाठी पैसे नाहीत त्यांना देवाने आई बनण्याचे सुख दिले आहे. रमेशराव म्हणाले, 12 वर्ष झाली आहे तुला एकच गोष्ट समजावता, पण आता तुला आणखी समजावण्याची माझ्यात हिंमत नाही. आता तू रडलीस तरी मी काय करू शकणार आहे? जेव्हा तुझे मन हलके होईल तेव्हा तू जेवून घे. एवढे बोलून ते त्यांच्या दुकानात निघून गेले. रमेशराव यांचे बाजारपेठेत एक मोठं किराणा मालाचे दुकान होते आणि त्यातूनच त्यांचे घर चालत होते. त्यांना मुलगा नसल्यामुळे त्यांची पत्नी दुःखी असायची. दोघा नवरा बायकोने खूप उपचार केले पण काही उपयोग झाला नाही. एके दिवशी अंजनाबाईंची दूरची नातेवाईक राधिका काकी असंच एकदा त्यांच्या घरी आली. बोलता बोलता ती म्हणाली, माझ्या नंदेला 2 मुलीच होत्या, मुलगा नव्हता. घरी भरपूर संपत्ती आहे आणि तसेच तिच्या बहिणीला 4 मुलं झाली, पण घरी खाण्यासाठी मारामार. ती तिच्या बहिणीला म्हणाली, तू माझा एक मुलगा घे, मुलाचेही भले होईल आणि माझा भार देखील हलका होईल. यावर उत्सुकतेने अंजनाबाईंनी विचारले, मग बहिणीने घेतले का त्या मुलाला? राधिका काकी म्हणाली, घेतला ना, आणि का नाही घेणार? अगर तो मुलगा तिच्या सख्या बहिणीचा होता. आणि मी तर म्हणते, जर अनाथ मुलाला चांगला प्रेमाने सांभाळून चांगले संस्कार देऊन मोठे केले तर मग तो मुलगा आपला का नाही होणार? तुम्हीही कोणत्या तरी नातेवाईकाचा मुलगा दत्तक घ्या, कमीत कमी म्हातारपणात पाणी देण्यासाठी तरी कामी येईल. आता तुम्हा दोघांची वेळ होत आले आहे. आता नाही मग काय म्हातारपणात मूल दत्तक घेणार आहात का? इकडच्या तिकडच्या गप्पा मारून चहा पाणी झाल्यानंतर राधिका काकी परत गेल्या. अंजनाबाईंच्या डोक्यात सारख्या त्याच गोष्टी येत होत्या. जेव्हा रमेशराव रात्री दुकानातून परत आले तेव्हा अंजनाबाई म्हणाल्या, एक गोष्ट बोलू का, ऐकाल का? रमेशराव म्हणाले, तुला माहीत आहे मी तुझे कोणतेही बोलणे टाळत नाही. हे बघ, माझी आई दुसरे लग्न कर म्हणून माझ्या मागे लागली होती, पण तरीही मी तिची साथ सोडली नाही. अंजनाबाई म्हणाल्या, जर आपण आपल्या एखाद्या नातेवाईकांच्या मुलाला दत्तक घेतले आणि त्याला आपले नाव दिले तर आवडेल का तुम्हाला? रमेशराव म्हणाले, अगं पण आपले नातेवाईक त्यांची मुलं आपल्याला का देतील? त्यांना आपल्याबद्दल माहीत नाही का? अगं आपल्याला मुलगा नाही तर ते तुला कोणत्या कार्यक्रमात बोलावत नाहीत आणि जरी बोलावले तरी तुला टोमणे मारतात आणि तू असल्या नातेवाईकांकडून अपेक्षा ठेवतेस. पण तरीही अंजनाबाई म्हणाल्या, एक वेळ बोलण्यास काय हरकत आहे? जर कोणी दिले नाही तर शेवटी आपण अनाथाश्रमातून मूल दत्तक घेऊया आणि त्याला आपले नाव देऊया. रमेशराव म्हणाले, मला हे योग्य वाटत नाही. आजकाल जेव्हा मी आईवडिलांचा मुलांकडून होणारा त्रास बघतो तेव्हा वाटते की आपण एकटेच ठीक आहोत. असे होऊ नये की परक्याला आपलेसे करून त्याच्याकडूनच आपली फसवणूक होईल, मग तेव्हा खूप त्रास होईल. त्यानंतर अंजनाबाई सर्व नातेवाईकांशी बोलली पण कोणीही मन मोठे केले नाही. उलट तिला 4 शब्द ऐकवले की देवाने तुला मुलगा दिले नाही म्हणून मग आम्ही आमचे मूल तुला काय द्यावे? बिचाऱ्या अंजनाबाई हार मानून शेवटी अनाथाश्रम गाठले आणि त्यांनी मुलाला दत्तक न घेता मुलगी दत्तक घेतली.
कारण मुले मोठी झाल्यानंतर आईबाबांना त्रास देतात, त्यांचे जगणे नकोसं करतात आणि मुलींच्या आपल्या आईबाबांवर खूप प्रेम असते. मुलं कधीच आईवडिलांना त्रास देत नाहीत हा विचार करून त्यांनी मुलगी दत्तक घेतली. पण म्हणतात ना, जे व्हायचे असते ते झाल्याशिवाय राहत नाही. मुलगा असो किंवा मुलगी, जर नशीब खराब असेल तर दोघेही दागा देतात. त्यांनी त्या दत्तक घेतलेल्या मुलीचे नाव सुकन्या ठेवले. पालनपोषण चांगल्या प्रकारे होऊ लागले. आता अंजनाबाईंकडे तिच्या नवऱ्यासाठी देखील वेळ नव्हता, पण तरीही ते खुश होते, कारण त्यांची बायको आता खूप आनंदी होती. हळूहळू मुलगी मोठी व्हायला लागली होती, पण अंजनाबाईंच्या लाडामुळे ती खूप हट्टी व्हायला लागली होती. असेच दिवस जात होते. जसजशी सुकन्या मोठी होत होती तसतसे रमेशराव यांचे वय वाढत होते. रमेशराव त्यांच्या बायकोला समजवायचे, पण ती मुलीच्या प्रेमात आंधळी झाली होती. सुकन्याच्या वागण्यात आता हळूहळू बदल होत होता. ती काहीही करून तिच्या आईकडून मनमानी करून घेत होती आणि काही गोष्टी लपवायची. रमेशराव यांनी मात्र सुकन्याला बरोबर ओळखले होते. एके दिवशी ते सुकन्याला म्हणाले, सुकन्या, तू आता मोठी झाली आहेस. तुझ्या आईचे वय झाले आहे. तू बघतेस ती दिवस रात्र किती काम करते बाळा. आता तू आईला कामात थोडीफार मदत करत जा. उद्या जेव्हा तुझे लग्न होईल तेव्हा सासरी तुला एवढा आराम मिळणार नाही. तिथे तुला सर्व कामेच करावीच लागतील. सुकन्या म्हणाली, बाबा, तुम्ही माझ्यासाठी असा मुलगा शोधा जो लग्नानंतर आपल्या जवळ राहील. मग तेव्हा तर मला कोणतेच काम करावे लागणार नाही. मुलीचे उत्तर ऐकून रमेशराव तिच्याकडे पाहतच राहिले. त्यांना वाटले, या मुलीला तर आपल्या आईची काहीच काळजी वाटत नाही. काळजी वाटते फक्त आपल्या सुखाची. एके दिवशी जेव्हा रमेशरावान अंजनाबाईंना म्हणाले, तू सुकन्यावर खूप प्रेम केले, तिच्यावर चांगले संस्कार देण्याचा प्रयत्न करत आहेस, पण जर नशीब खराब असेल तर आपले सुद्धा परके होतात. मग परक्यांकडून अपेक्षा करणे चुकीचे सिद्ध होऊ नये म्हणजे झाले. अंजनाबाईंनी आपल्या पतीला या कारण विचारले. तेव्हा रमेशराव यांनी सुकन्या आता जे काही बोलत होती त्याबद्दल सांगितले. तेव्हा अंजनाबाई म्हणाली की असू देत, अजून लहान आहे ती. रमेशराव म्हणाले, एवढीही लहान नाही आहे ती की आपल्या आईला होणारा त्रास आणि जबाबदारी समजत नाही. मी तर यासाठी बोलतोय की मी आज आहे तर उद्या नाही. मग तेव्हा तुझी काळजी कोण करेल? आणि ह्याच विचारात ते दुकानावर गेले. कोणास ठाऊक त्या दिवशी रमेशरावांना एवढी चिंता का वाटत होती, जसे काहीतरी वाईट घडणार आहे अशी शंका त्यांच्या मनात येऊन गेली. दुकानात पोहोचल्यानंतर त्यांनी एका कागदावर त्यांचे सर्व काही आपल्या पत्नीच्या नावावर करून ती चिठ्ठी त्यांच्या वकिलांच्या पत्त्यावर पाठवली. काही वेळाने त्यांची तब्येत बिघडली, त्यामुळे ते दुकान बंद करून घरी येत होते. तेव्हा रस्त्यात असताना चक्कर आली आणि ते जमिनीवर कोसळले आणि तिथेच त्यांचा मृत्यू झाला. अंजनाबाईंचा तर जगण्याचा आधारच गेला होता, पण मुलीसाठी त्यांनी स्वतःला सावरले. मुलीच्या शिक्षणात काही अडचण येऊ नये म्हणून त्यांनी दुकान सांभाळले. त्यांचा संपूर्ण दिवस घर आणि दुकान सांभाळण्यात जायचा, पण सुकन्याच्या वागण्यात काडी मात्र फरक पडला नाही. दिवस सरत होते. आता सुकन्याचे वय लग्नयोग्य झाले होते. तिने तिच्या आईला सुयश नाव असलेल्या मुलाची ओळख करून दिली आणि म्हणाली, आई, मी सुयशबरोबर लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे. तुला माहीत आहे का, याला आईवडील नाही. अगं आई, तुला आता एका मुलीसोबत एक मुलगासुद्धा मिळेल. आईने सुकन्याला खूप समजावले, पण सुकन्या तिच्या निर्णयावर ठाम होती. त्यामुळे अंजनाबाईंना तिच्या लग्नाला होकार द्यावा लागला आणि मग त्यांचे लग्न झाले. एके दिवशी सुयश म्हणाला, आई, मी नोकरीसाठी उगाच इकडे तिकडे का भटकत राहू? मी आपलं दुकान सांभाळतो. आई, आता तुमचे वय आहे का दुकान सांभाळण्याचे? तुम्ही घरी राहून आराम करा, मी व्यवस्थित दुकान सांभाळतो. अंजनाबाईंना वाटले की मुलगा चांगला आहे, बहुतेक त्याला माझी मदत करायची आहे. तेव्हा त्यांनी दुकान सुयशच्या हाती सोपवले. हळूहळू सुयशने सर्व काही त्याच्या ताब्यात घेतले. तिकडे सुकन्या घरावर राज्य करू लागली. तिला 2 मुले झाली. आता तर ती अंजनाबाईंचे काही ऐकत नव्हती. उलट त्यांना एका कोपऱ्यात पडून राहा असे म्हणायची. दुकानाचे सगळे पैसे सुयश स्वतःकडे ठेवून घ्यायचा. अंजनाबाईंना त्याच्या औषधांच्या खर्चासाठी 1 पैसा देखील देत नव्हता. घराच्या वरच्या मजल्यावर 2 खोल्या होत्या. त्या खोल्या अंजनाबाईंनी भाड्याने दिल्या होत्या.
आणि त्याच भाड्याच्या पैशातून त्या औषधांचा खर्च करत होत्या आणि त्या दिवसाला दोष द्यायच्या जेव्हा त्यांच्या मनात मूल दत्तक घेण्याचा विचार आला होता. एके दिवशी अंजनाबाई सुकन्याला म्हणाल्या, सुकन्या बाळा, माझ्या बाथरूममध्ये खूप शेवाळ आहे, ते साफ करून दे किंवा कोणाला तरी पैसे देऊन साफ करून घे. माझी कंबर खूप दुखते, त्यामुळे मला बाथरूम साफ करता येत नाही. तेव्हा सुकन्या म्हणाली, म्हातारपणात मूल दत्तक घेण्याची हिंमत होती, मग आता बाथरूम साफ करायला काय धाड भरली तुला? का असा विचार केला होता की मुलगी दत्तक घेतल्यावर म्हातारपणात तिच्याकडून कामवाली म्हणून घरकामाला ठेवेन? अंजनाबाई मुलीचे बोलणे ऐकून सुन्न झाल्या, कारण त्यांनी सुकन्यासमोर या गोष्टीचा कधीच खुलासा केला नव्हता की ती त्यांची मुलगी नाही. सुकन्या म्हणाली, तू मला सांग किंवा नको सांगू, तुझ्या नातेवाईकांनी मला सर्व काही सांगितले आहे. आता हे बाथरूम जसे आहे तसेच वापर, नाही तर पाय घसरून पड. त्याच्याशी मला काहीच देणे घेणे नाही. अंजनाबाई डोळ्यात पाणी आणत बोलत होत्या, सुकन्या बेटा, मी तुझ्यावर आईपेक्षा जास्त प्रेम केले आणि तू मला अशी बोलत आहेस? सुकन्या म्हणाली, मग काय उपकार केले आहेस का माझ्यावर? अगं, मला दत्तक घेतल्यामुळे कमीत कमी तुला मूल नाही म्हणून हिणवले तरी नाही. अगं, उलट जर तुम्ही मला दत्तक घेतले नसते तर एखाद्या पैसेवाल्याने मला दत्तक घेतले असते आणि मी आरामात जगले असते. आता निघ इथून, तुझ्या कपड्यांचा वास येतोय. बिचारी अंजनाबाई काठी टेकीत आपल्या खोलीत निघून गेली. खूप दिवसांपासून त्यांच्या खोलीतील फॅन बिघडला म्हणून तसंच बंद होता. त्यांनी विचार केला की आंघोळ केल्यावर जरा बरं वाटेल, म्हणून बाथरूममध्ये गेल्या आणि पाय घसरून पडल्या. सुकन्या, सुकन्या बाळा, मी पडले ग, जरा मला उठव. जावई बापू, अरे कोणीतरी या म्हातारीची मदत करा. हे देवा, मी माझ्या नवऱ्याचं ऐकले नाही आणि स्वतःसाठी खड्डा खोदला. कोणीतरी माझी मदत करा असे म्हणून रडू लागल्या. सुकन्या आपला नवरा आणि मुलांसोबत दरवाजा बंद करून AC चालू करून आरामात पिझ्झा खात होती. अंजनाबाईंचा आवाज त्यांच्या भाडेकरूंपर्यंत गेला, पण मुलीने ऐकले नाही. भाडेकरू खाली आले. अंजनाबाईंची अवस्था पाहून त्यांनी त्यांना उठवले आणि खोलीत बसवले. खूप घाण वास येत होता. भाडेकरू सुकन्याकडे गेले आणि म्हणाले, तुम्ही इथे दरवाजा लावून बसलात आणि तिकडे तुमची आई बाथरूममध्ये पाय घसरून पडली आहे आणि तुम्हाला माहितीच नाही? तेव्हा सुयश डोळे मोठे करून त्यांना म्हणाला, माझी सासू आहे, आम्ही पाहू, जा तुम्ही. आणि आता पुढे काही बोललात तर तुम्हाला आत्ताच्या आत्ता घर खाली करावं लागेल. भाडेकरू म्हणाला, आत्ता तर या घरात आम्हाला राहण्याची देखील इच्छा नाही. तू सांगण्याआधीच आम्ही घर खाली करतो. एवढे बोलून ते निघून गेले. सुकन्या आणि सुयश अंजनाबाईंच्या खोलीत गेले आणि त्यांना जोरात ओरडू लागले. बिचारी अंजनाबाई रडत म्हणाली, बाळा, मी तुला केव्हापासून आवाज देत होते, कमीत कमी माझे कपडे आणि अंथरूण तरी बदल, नाही तर मला थंडी वाजून येईल. सुकन्या म्हणाली, जगात कितीतरी म्हातारी माणसे मरतात, पण माझ्या डोक्यावरची ओझी काही कमी होत नाही. एवढे बोलून तिने जोरात अंजनाबाईंचा हात पकडला आणि दुसरीकडे ओढत चादर बदलली. रात्री सुयश कन्याला म्हणाला, अजून किती दिवस आपण या म्हातारीला सहन करणार आहोत? सुकन्या म्हणाली, मग मला काय त्या म्हातारीची सेवा करायला वेळ लागले आहे का? हे कोणी माझी आई वगैरे नाही. तुझ्याकडे यावर काही उपाय आहे का? आपण तिला एका वृद्धाश्रमाच्या बाहेर सोडून येऊ. तिथे हिच्यासारखे कितीतरी म्हातारी माणसे असतात. सुकन्या म्हणाली, मग विचार कसला करतोय? उद्या डॉक्टरांकडे घेऊन जाऊ आणि आईला वृद्धाश्रमात सोडून येऊ. दुसऱ्या दिवशी सकाळी सुकन्या म्हणाली, आई चल, तुला डॉक्टरांकडे घेऊन जाते. काल तू काय पाय घसरून पडलीस, त्यामुळे तुझा पाय दुखतोय म्हणत होतीस. आपल्या मुलीचे असे काळजीचे बोलणे ऐकून अंजनाबाईंना वाटले की त्यांचा विजय झाला. मुलीचे पालनपोषण करण्यात काही कमी केले नव्हते. त्यामुळेच मुलीलासुद्धा आईची काळजी वाटली. हा विचार करून ती त्यांच्यासोबत गेली. वृद्धाश्रमाच्या बाहेर असणाऱ्या बेंचवर अंजनाबाईंना बसवून सुकन्या म्हणाली, आई, हे काही पैसे तुझ्याजवळ ठेवतो, तोपर्यंत आम्ही दुसऱ्या डॉक्टरांचा सल्ला घेऊन येतो. जर आम्ही येण्यापूर्वी डॉक्टर आले तर त्यांना दाखव. एवढे बोलून ते हसली आणि तिथून निघून गेली. 1 तासानंतर तिथे एकदा माणूस आला आणि म्हणाला, ताई, तुम्ही इथे कधीपासून बसलात? तेव्हा अंजनाबाई म्हणाल्या, तुम्ही डॉक्टर आहात का? माझी मुलगी म्हणाली होती की डॉक्टर येतील आणि उपचार करतील, पण खूप वेळ झाला मी इथे बसली आहे, पण इथे तर कोणीच दिसत नाही.
माणूस म्हणाला की मी दिवाकर आहे आणि तुम्ही कोणत्या हॉस्पिटलमध्ये नाही तर एका वृद्धाश्रमात आहात. अंजनाबाई रडायला लागल्या आणि त्यांनी घडलेली सर्व हकीकत त्यांना सांगितली. दिवाकर म्हणाले, यामध्ये तुमचा काही दोष नाही. तुम्ही तर एका अनाथ मुलीला आईचं प्रेम दिलं, तिला आपले बनवण्याचा प्रयत्न केला. जिला तुम्ही तुमची मुलगी समजून तुमच्या घरी घेऊन आलात, तिनेच तुम्हाला धोका दिला. जीवन अशी खराब असते तेव्हा आपले असू देत किंवा परके, ते सर्वजण आपला खरा रंग दाखवतात. चला आता, हेच तुमचे घर आहे. सुरुवातीचा एक आठवडा अंजनाबाई सारख्या रडत होत्या. डॉक्टरांनी तिच्यावर उपचार केले. जेव्हा अंजनाबाईंनी स्वतःसारखेच दुःखी असलेल्या वृद्ध माणसांना पाहिले तेव्हा त्यांना त्यांचे दुःख कमी वाटू लागले. एक दिवशी दिवाकर अंजनाबाईंना अनाथ आश्रमामध्ये घेऊन गेले आणि म्हणाले, बघा या अनाथ मुलांचा यात काही दोष आहे. सर्वजण म्हणतात लालन पालन केल्यानंतर वागणूक आणि मानसिकता बदलते. म्हणजे तुमच्यासोबत हा विचार करून तुम्ही या मुलांचा द्वेष कराल का? नाही, यामध्ये या निष्पाप मुलांची काय चूक आहे? मी तर हे म्हणेन की यामध्ये माझ्या मुलीची सुद्धा चूक नाही. मी तर तिला खूप प्रेम दिले होते, पण चांगले वाईट यातील फरक सांगायचे विसरले. माझा नवरा खरंच बोलत होता की जर नशीब खराब असेल तर मुलगा असो किंवा मुलगी, धोका कोणीही देऊ शकते. आता अंजनाबाई वृद्धाश्रमातील इतर उत्तम महिलांसोबत राहू लागल्या. त्यांनी दिवाकर यांची मदत घेऊन वकिलांना आपली सर्व हकीकत सांगितली. 2 महिन्यानंतर पोलिसांसोबत अंजनाबाई सुकन्याच्या घरी गेल्या. अंजनाबाईंना पाहून सुयश आणि सुकन्या घाबरली. अंजनाबाईंनी त्यांनी तोंडातून एकही शब्द काढला नाही. त्या गुपचूप आपल्या खोलीत गेल्या आणि त्यांनी आपल्यासोबत नवऱ्याचा फोटो घेतला. तसेच त्यांच्या जुन्या कपाटामध्ये छोटीशी पेटी होती, ज्यामध्ये घराचे आणि दुकानाचे कागदपत्र होते. त्याबद्दल फक्त अंजनाबाईंना आणि रमेशरावांनाच माहिती होती आणि ते घेऊन त्या पुन्हा वृद्धाश्रमामध्ये गेल्या. त्या गेल्यानंतर लगेच पोलिसांनी सुकन्याला काठीने मारून लाल केले आणि तसेच सोबत सुयशलाही पोलिसांनी खूप मारहाण केली आणि सर्व सामान घरातून बाहेर काढून फेकून दिले. सुयश आणि सुकन्या आपल्या मुलांसोबत रस्त्यावर वणवण भटकायला लागले. त्यांनी अनेकदा अंजनाबाईंची माफी मागितली. त्यासाठी ते सतत वृद्धाश्रमात जात होते, पण अंजनाबाईंनी त्या दोघांना भेटण्यास नकार दिला. त्या म्हणाल्या की मला कोणतेही मूल नाही. त्यांनी आपली सर्व संपत्ती विकली आणि त्याचे सर्व पैसे आश्रमामध्ये दिले, कारण जोपर्यंत त्या तिथे राहणार होत्या तोपर्यंत त्यांना कोणावर ओझे बनवून राहायचे नव्हते आणि आता त्या वृद्धाश्रमात खूप आनंदाने दिवस जगत होत्या. तर मित्रांनो, अन्याय सहन करण्यापेक्षा त्यांना योग्य धडा शिकवावा आणि आपले जीवन आनंदाने जगावे. म्हणतात ना, अन्याय करणाऱ्यापेक्षा अन्याय सहन करणारा जास्त गुन्हेगार असतो. म्हणूनच लोकांनो, मी तुम्हाला एकच सांगू इच्छिते की आपल्या मुलांवर कधीही डोळे झाकून विश्वास ठेवू नका, कारण ते कधीही धोका देऊ शकतात. आणि आपल्या म्हातारपणाची सोय आधीच करून ठेवा. सर्व संपत्ती मुलांचे नावे करून देऊ नका. जर का सर्व संपत्ती मुलांच्या नावाने करून दिली तर ते आईवडिलांना काहीच समजत नाही. आईवडील त्यांना ओझे वाटतात आणि ते त्यांना वृद्धाश्रमात पाठवून देतात. म्हणून अंजनाबाईंसारखा धाडसी निर्णय घेऊन आपले जीवन आनंदाने, स्वाभिमानाने जगा. मित्रांनो, असे कुटुंब ज्यांना मुलगा नाही त्यांनी एखाद्या मुलाला किंवा मुलीला दत्तक घेऊन किती आशेने आणि अपेक्षांनी आपल्यासोबत घरी घेऊन जातात आणि त्यांना एक चांगला माणूस बनवण्याची ते अनेक प्रयत्न करतात. आईवडील आपल्या मुलांसाठी जे करतात ते म्हणणे चुकीचे ठरेल की संसारामध्ये फक्त मुलेच आईवडिलांना त्रास देतात, पण काही घरात अशा मुली आहेत ज्या आपल्या आईवडिलांना त्रास द्यायला मागे पुढे पाहत नाहीत. मित्रांनो, तुम्हाला ही स्टोरी आवडली असेल तर सबस्क्राईब, लाईक आणि शेअर नक्की करा. धन्यवाद.